हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे शुक्रवार आणि आता वाजले 10 वाजलेलं आहे आणि मी इकडे आवरून शाळेत चाललेलो आहे. शाळेत आज कार्यक्रम आहे आणि पोराने यायला सांगितलं होतं पालकांनी, म्हणून मी आता आवरून चाललेलो आहे. आणि ताई आवरा लागल्यात कामं आणि आता इकडे मी चाललेलो आहे. इकडे मी शाळेत पोचलेलो आहे आणि इकडे पाहुण्यांचं सन्मानाचं कार्यक्रम चाललेलं होतं आणि भरपूर पालक आलेले होते आणि कार्यक्रम सुरू झालेलं होतं. आणि सकाळी 9ला म्हणजे कार्यक्रम आहे म्हणून पोरांनी सांगितलं होतं. मग त्यामुळं मी जरा वेळ झाला यायला आणि 10 वाजलेला आहे. आणि इकडं सृष्टीची ग्रुपचा खेळ होतं, म्हणजे हँडबॉल, आणि ते जिंकलेला आहे त्यांचा ग्रुप. आणि इकडं त्यांना द्यायला लागल्यास ट्रॉफी. 7वीची पोरे आहेत आणि 10वीच्या पोऱ्यांना पण द्यायला लागल्यात. आणि इकडं बघा, आमची सृष्टी आहे, 7वीचा ग्रुप आहे आणि ते हँडबॉलमध्ये जिंकलेलं आहे म्हणून त्याला मोठा ट्रॉफी मिळालेला आहे. आणि मी त्यांचा पण व्हिडिओ केलेला आहे. आणि इकडं 1ली, 2री, 3री, 5वीपर्यंतचं पोरांचं पण लिंबू चमचा, पोती उडी आणि लंगडी असं खेळ होतं. त्यांचं पण जिंकलेलं आहे पोरी आणि पोरांना. त्यांना पण बक्षीस द्यायला लागल्या, सर्टिफिकेट आणि एक ट्रॉफी. आणि ह्यात आमच्या आकाश पण आहे, त्याचा पोती उडीत नंबर आलेला आहे आणि त्याला पण बक्षीस दिलेलं आहे. आणि शाळेचा आज वाढदिवस होता, म्हणजे 71वा वाढदिवस. शाळा सुरू होऊन 71 वर्ष, 70 पूर्ण झाले, 71 लागले म्हणून त्याचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे. आणि काल ते त्यांचं स्पर्धा झालेलं, त्याचं पण बक्षीस समारंभ, ते पण कार्यक्रम ठेवलेला आहेत. आणि इकडे भरपूर पालक आलेले आहेत. सकाळी कार्यक्रम असल्यामुळे बायकांना जमत नाही, खरं पोरांसाठी वेळ काढून यायलाच लागतं, म्हणून तेवढ्यात वेळ काढून सगळे पालक आलेले आहेत. आणि आता थोड्या वेळात कार्यक्रम संपते. आता 2 वाजता कार्यक्रम संपले ते. आणि आता आम्ही पण चाललेलो आहे घरला. पोरीसनी घेऊन मी पण चाललेलो आहे. आणि शाळा बघा, शाळेत शिक्षण चांगले आहे आणि शाळा पण चांगला आहे. आणि इकडं शाळेतून पोरं आहे आणि मी सगळे आलो आहे आता घरला. आता संध्याकाळी 7 वाजलेला आहे. दुपारी येऊन जेवून जरा आराम केला आम्ही. आणि इकडं सृष्टी पीठ मळायला लागल्यात. सृष्टीला पीठ मळायचं शिकवायला लागल्या ताईनं. ताई आज घरात आहे. आणि आता 7 वाजले, पोरांना आता काय तर खायला पाहिजेल आहे. संध्याकाळी 7, 7:30ला आणि काय तर पाहिजेल आहे त्यांना, म्हणून आज केलं आहे पास्ता केलेला आहे. आणि पोरं पण इथं खायला तयार आहेत. आमचा आशिष बसला इकडं. चला, इकडे झालेलं आहे आणि पोरासनी सगळ्यांना वाढून देतो. चला या तुम्ही पण पास्ता खायला. पोरं इकडे बसलेलं आहेत खायला आणि मी पण घेतलेला आहे आणि मी पण त्यांच्या संग खातो. आणि आता एक रेसिपी आहे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये, एक रेसिपी आहे. ते काय आहे बघा. आणि इकडं वेगळ्या पद्धतीची पोळी करायला लागल्या ताई. इकडं बारीक रवा घेतलेला आहे. आपण उपीट करतो ते रवा, शिरा उपीट करतो त्या रव्याची पोळी करणार आहेत आज, ताईनं करणार आहे. आणि ते रवा जास्त असं शिराला आपण कसं भाजून घेतो तसं भाजायचं नाही, तेवढंच 5 मिनटाचं गरम करून घ्यायचं आहे, कारण ते शिरा एकानं चिकट व्हायला पाहिजे. आणि इकडं पाणी ठेवलेलं आहे. 1 चमचा तेल घातलेलं आहे, मग त्यामध्ये अर्धा तांबे पाणी घातलेलं आहे तेल गरम करून. आणि अर्धा किलो रवा आहे आणि त्यामध्ये 2 वाटे साखर टाकलेलं आहे. साखर जरा जास्त टाकायचं, म्हणजे ते पोळी गोड व्हायला पाहिजे. सपक झालं तर ते खायला चांगलं लागत नाही, म्हणून गोड पाहिजे म्हणून साखर त्याने जास्त टाकलेलं आहे. मोठा 2 वाटी साखर. आणि इकडं मंद गॅसवर भाजून घ्यायला लागल्यात. जास्त भाजायचं नाही, तेवढंच गरम करून घ्यायचं आहे, चिकट व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये वेलदोडा आणि लवंग
इकडे मी 2 वेलदोडा घेतलेला आहे आणि 2 लवंग घेतलेला आहे आणि आता साखरामध्ये मिक्स करून बारीक करून घेतो पोळपाट्यावर लाटण्याने. आणि तेवढंच मिक्सरला टाकलं कारण ते मिक्सरमध्ये होत नाही, म्हणून मी आता यावरच करतो बघा. हे बघा, हे बारीक झालेलं आहे. आणि आता त्या पाण्यामध्ये हे बारीक केलेलं वेलदोडा आणि लवंगचं बारीक त्यामध्ये टाकायचं. ते पोळी चांगलं लागतं ते आणि पोरं पण खात्यात. शिरा काय जरासं खात्यात, म्हणजे पोळी केले का नाही दुधाबरोबर 1-1.5 पोळी तर पोरं खात्यात. आपण शिरा तर सारखं करतोयच, मग असं वेगळ्या पद्धतीचं काय तर करून दिलं का नाही पोरं बी खात्यात आणि मोठे आम्ही पण खातोय सगळे. आणि हे शिरा एखादला चिकट म्हणजे असं फळफळीत करायचं नाही, चिकट यायला पाहिजे, म्हणजे म्हणून रवा जास्त भाजून घ्यायचा नाही. चिकट झाल्यावर पोळी छान येते. आणि 5 मिनटं त्यावर झाकून सोडायचं आहे, म्हणजे ते रवा मऊ पडतं आहे. इकडे बघा असं चिकट झालेलं आहे, असं चिकटपणा यायला पाहिजे. आपण पाणी कमी काढलं का नाही लय चिकटपण होतं आहे, ते पाणी जास्त घालायचं नाही. असं गोळा तयार व्हायला पाहिजे. आणि इकडे पीठ पण मळून घेतलेलं आहे, मग अशी सृष्टीच मळून ठेवलेलं आहे. चांगलं पीठ भिजलेलं आहे ते. आणि इकडं पोळी लाटायला घेतलेलं आहे ताई. हे बघा, आपण पुरण कसं भरतोय पोळीमध्ये तसंच भरून घ्यायचं आहे. आणि पोळी लाटायला आमच्या ताई खूप फास्ट आहे. आणि मी आता परवा एक शॉर्टमध्ये टाकलेलं आहे, तेव्हा पण पोळी केलेलं. ते पत्र्याचं एक पान आहे पातळ पोळपाटासारखं, त्यावर लई फास्टमध्ये पोळी लाटतात. गावाकडं कसं वेगवेगळ्या पद्धतीचं जेवणाचं त्यांना सवय आहे आणि त्यांचा फॅमिली खूप मोठा आहे. मग त्यांना ते पोळी म्हणा, भाकरी, खरडा असलं वेगवेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक करतात त्यांनी. आज घरात आहेत म्हणून मी काय तर करूया म्हणून त्यांनी आज एक पोरांसाठी सगळ्यांसाठीच एक रेसिपी केलेलं आहे. आणि इकडं चांगलं लाटून, लय जास्त मोठं पण लाटायचं नाही आणि हलक्या हातानंच लाटून घ्यायचं आहे ते. जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही, मध्यम लाटून घ्यायचं. इकडं गॅसवर तवा पण गरम झालेला आहे आणि इकडं पोळी टाकलेलं आहे. इकडं छान मस्त भाजून घ्यायचं आहे तेल लावून. तेल नाही तर तूप पण चालतंय. त्याने तेल लावूनच लाटायला लागल्यात, म्हणजे जास्त तेल टाकायला लागत नाही वरच्या बाजूला. तव्याच भाजताना तेल जास्त टाकायला लागत नाही, त्याने तेल लावूनच लाटून घ्यायला लागल्यात. आता इकडं पोळी तयार झालेला आहे. या तुम्ही पण पोळी खायला, शिराची पोळी नाहीतर रवाची पोळी. आणि इकडं ताई लाटून द्यायला लागल्या आणि मी भाजून घेतो. आणि बाकीचा स्वयंपाक सगळा आवरलेला आहे आणि एवढं लाटलं का नाही स्वयंपाक आवरलेला आहे. आणि आता ताई, आई आणि ह्यानी पण येतात. हे पानवर लाटलेलं तव्यामध्ये टाकायला किती सोपं आहे बघा. तिकडं गावाकडं ह्या सगळ्या बायका त्याच्यावरच करतात आणि हे गावाकडनंच ताई आणलेलं आहे. इकडं मऊ खुसखुशीत पोळी तयार आहे. चला या पोळीत खायला. पूर्ण पोळी तयार झालेला आहे.
पुरणपोळी पण आपण कधी सणावाराला करूनच खातो आहे. आणि हे पण करून बघा तुम्ही. आणि मस्त खुसखुशीत झालेला आहे आणि मस्त बघा किती मऊ झालेला आहे. आणि दुधाबरोबर तर भारीच लागतं आहे. तूप लावून करा, मस्तच लागतं आहे. चला, रवा कसं भरलेला आहे आणि पूर्ण झालेला आहे बघा. चला, व्हिडिओ इथंच थांबवतो मी. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.